अवघ्यात पुढची बातमी. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथं दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भात वाद पुन्हा उफाळून आला असून परिसरामध्ये संवेदनशील वातावरण निर्माण झालं. काही दिवसांपूर्वी मंचर इथल्या एका दर्ग्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला. त्यानंतर त्या ठिकाणी खाली मंदिर असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या नंतर प्रशासनानं संबंधित दर्ग्याचं काम तात्पुरतं थांबवलं होतं. दरम्यान आता मंचरमध्येच असलेल्या पांडवकालीन बारवही वक्फ बोर्डानं काबीज केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे. तर या बारवीच्या शेजारी असलेला दर्गा अनधिकृत असल्याचा दावा देखील केला जातो. आणि याच पार्श्वभूमीवर आज राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंचर इथं भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित दर्ग्याच्या बांधकामाबाबत प्रांत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या देखील सूचना दिल्या. ही हिंदूंची बारव आहे, पांडवकालीन बारव आहे. इथे गोमुख आहे, पाणी वाहण्याचं ठिकाण आहे. इथे शिलालेख आहे, त्याचं भाषांतर करून पुरावे सबमिट केलेले आहेत. ही संपूर्ण जागा ही हिंदूंची मालमत्ता असताना सुद्धा या ठिकाणी रोज उठून नवीन बांधकामं होतात. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली, त्याला खोली नव्हती ती खोली आली, त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोकं राहायला आली.